नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्नील लिमाते थेट कोकणातून तुमचं स्वागत करतो. आता सध्या मी कोकणामध्ये आज दुपारीच 3:30 वाजता आम्ही गावी आलो, मी आणि माझी बहीण. हे बघा इथे बसले मोबाईलवर आहे. आणि आज दुपारी 3:30 वाजता आम्ही इथे पोहोचलो मुंबईवरून महाडला. आणि हे बघा, ही सामानाची लिस्ट काढली. किती 2 पेज सामानाची लिस्ट काढली आपल्या बाप्पासाठी. तर 2च दिवस उरलेत. 2 दिवसामध्ये आपल्याला गणपतीच्या बाप्पासाठी सजावट पण करायची आहे, सामान पण घ्यायचं आहे. तर खूप वेळ कमी आहे आपल्याकडे. मी आजच मुंबईवरून गावी आलो आहे. तर आता महाडमध्ये जायचं आहे. अपना बाजारमध्ये एक शॉप आहे मोठा, त्या शॉपमध्ये मला सामान घ्यायचं आहे. पप्पांना मी कॉल केलेला. पप्पा बोलले मी 2 वाजेपर्यंत घरी होतो, पण आत्ता वाजलेत रात्रीचे 8:30, तरी अजून पप्पांचा पत्ता नाही. पप्पा बोलले मी दुपारी 2 वाजेपर्यंत होतो, पण अजून काय आले नाही. मला वाटतं ते कामामध्ये असतील. काम भरपूर आलं असेल, त्याच्यामुळे ते आले नसणार. आत्ताच कॉल केला ते ना, तर कॉल उचलत नाहीत. मला वाटतं ते गाडीवरती असेल म्हणून कॉल उचलत नसतील. आणि पाऊस पण पडतोय, त्याच्यामुळे पण कॉल उचलणार नाहीत ते. तर आम्ही आता निघणार होतो. बघू आता महाडमध्ये सामानाची लिस्ट काढली. सामान घ्यायचं आहे, भरपूर सामान घ्यायचं आहे. आणि आणि गौरीसाठी पण काही लिस्ट काढली सामानाची. तर ते पण सामान घ्यायचं आहे. तर अजून 8:30 वाजले तरी अजून पप्पांचा पत्ता नाही आहे. आणि बघू, आता समजा नाहीच उशीर झाला पप्पांना यायला, तर उद्याच सामान घ्यायला जावं लागणार आहे. कारण 2 दिवसच माझ्याकडे आहेत. आणि अजून तरी मुंबईवरून कोणीच गावी आलं नाही आहे. मीच गावी आलो 2 दिवस अगोदर. सगळेजण गणपतीच्या आदल्या दिवशी येणार आहेत. तर सगळ्यांना सगळे कामामध्ये व्यस्त आहेत, कारण त्यांना सुट्ट्या पण मिळणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे ते गणपतीच्या आदल्या दिवशी येणार आहेत. अण्णा आणि नानी आजच गावावरून ट्रेनने आलेत. अण्णा, नानी आणि आजी आली असेल गावी आज. वहिनी पण आल्या असतील, कारण त्यांचा स्टेटस बघितलेला व्हॉट्सअपला. तर त्या पण गावी आल्या असणार आहेत. मी आता महाडमध्ये आहे. माझं गाव, मूळ गाव आहे खैरे तुडी. आणि मी सध्या तर राहतो महाडमध्ये. तर बघू, उद्या आज समजा नाहीच गेलो सामान आणण्यासाठी महाडमध्ये, तर उद्या सकाळी जावं लागणार आहे. तिथून परत येऊन परत माझ्या मूळ गावी जायला लागणार आहे. त्या घराची पण साफसफाई करायची आहे. तर बघू, तुम्हाला दाखवतो तिकडचं घर. आणि आपल्या गणपतीच्या बाप्पाच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणारच आहेत. तर नक्की ह्या व्हिडिओ बघा.